पावसाळा सुरू झालाय आणि काहीतरी खमंग खावं वाटतंय. चला मग ब्रेड पकोडा बनवायला सुरुवात करू. तर आज आपण बघणार आहोत ब्रेड पकोडा कसा बनवायचा. तर बाहेर जसा मिळतो कुरकुरीत तसाच घरी पण कुरकुरीत बनवायचा. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण बघणार आहोत ब्रेड पकोडा कसा बनवायचा. त्यासाठी मी इथे एका वाटीला कमीच पाऊण वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. ह्या छोट्या बाउलमध्ये टाकून दिलेलं आहे. त्यानंतर इथे 2 चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. नंतर यामध्ये टाकून देते आता थोडं चवीप्रमाणे मीठ. चवीप्रमाणे मीठ टाकून दिलेलं आहे मी त्यामध्ये. आता चवीप्रमाणे आवडीप्रमाणे लाल तिखट यामध्ये ऍड केलेलं आहे. नंतर टाकून देते यामध्ये हळद, नंतर चिमूटभर टाकून द्यायचा खायचा सोडा आणि मॅश करून अर्धा चिमूटभर ओवा हातावर मॅश करून यामध्ये टाकून द्यायचा आणि थोडे जिरे मिक्स करून घेते. तर यामध्ये थोडं थोडं पाणी मी ऍड करून हे मिक्स करून घेते. लई पण पातळ करायचं नाही, मीडियम ठेवून द्यायचं. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका. हे सर्व असं मिक्स करून घेते मी. नुसताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि असे तळणीचे पदार्थ खायला वा काय मजाच येते ना भारी. कांदा भजे, मिरची भजे, असे ब्रेड पकोडा असं मिक्स करून घेतलेला आहे. आता हे मला सर्व मिक्स करायला ह्या वाटीने 1 वाटी पाणी लागलेलं आहे. लई पण पातळ करायचं नाही, असं घट्टसर राहू द्यायचं थोडं. इथं मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये एक पण गाठ पण राहिलेली नाही. आता मी ब्रेड कट करून घेते. इथे 2 ब्रेड घेतलेले आहेत अगोदर मी. याचा असं मध्य भागून कापून घ्यायचं. हे पाहू शकता असे कापून घेतलेले आहेत. आता रेसिपी आपण सुरू करू. आता आपण हे ब्रेड तळून घेऊ. नंतर त्यामध्ये आता तेल टाकून देते कढईत. इथे तेल पण गरम झालेलं आहे. आता हा ब्रेडचा एक तुकडा घ्यायचा आणि या बेसन पिठामध्ये असं याला लावून घ्यायचं सर्व साईडने बेसन. हे पाहू शकता तुम्ही असं, आणि नंतर सोडून द्यायचं तेलामध्ये. एक एक तळून घेतले तर छान होतील. दोन दोन तळले तर एकमेकांना चिटकून बसतील. तर आता याला हलक्या हलक्या हाताने याला खाली वरी करून घेते मी.
वा, काय सुगंध पण यायला सुरुवात झाली. असा ब्रेड तेलात पडल्या पडल्याच लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. इथे पाहू शकता असा ब्रेड तळून तयार झालेला आहे पकोडा, आपला ब्रेड पकोडा. आणि कुरकुरीत पण झालेला आहे. आता मी यांना काढून घेते. तयार आहे इथे आपला असा ब्रेड पकोडा, कुरकुरीत आणि खुसखुशीत. बाहेर पावसाच्या धारा आणि आतमध्ये रूम मध्ये असा ब्रेड पकोडा. वा, काय मस्त लागते ना. आहा. कशी वाटली मग ब्रेड पकोड्याची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्वाची गोष्ट खात राहा.